नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दिसतच असेल किचनमध्येच उभी आहे आणि व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला किचन रिलेटेडच बघायला मिळेल. तर आज काय करायचं आहे, तर आपल्या सगळ्यांच्या घरात असं एखादं ठिकाण किंवा अशी एखादी जागा असतेच की जिथे खूप सारा पसारा आपण ठेवतो किंवा अशी हिडन प्लेस असते की ती आपल्याला असं वाटतं कधी कोणाला दिसू नये. त्यामुळे आजपर्यंत मी ती जागा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू दिली नाही किंवा दाखवली नाही किचनमधली. तर आज तेच तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि चला तर दाखवते तुम्हाला की कुठलं ठिकाण आहे, माझ्या घरातली कुठली जागा आहे की जी मला असं वाटतं दिसू नये, कारण ती अनऑर्गनाइज दिसते आणि वेल फर्निश नसल्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसायला छान दिसत नाही. त्यामुळे मी शक्यतोवर ती जागा व्हिडिओमध्ये दिसूच देत नाही. पण आज मी स्वतःहून तुम्हाला दाखवते आणि त्यात थोडेसे चेंजेस पण करणार आहे. तर ते तुम्हाला कसे वाटते शेवटी मला कमेंट करून सांगा. तर हे माझं किचन आहे, हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि या किचनच्या खाली पण खूप सारी स्पेस आहे. ते मी कधीच व्हिडिओमध्ये येऊ दिलं नाही, कारण फर्निश किंवा ट्रॉलीज वगैरे नसल्यामुळे मला ते व्यवस्थित वाटत नव्हतं. पण बरेच जणांच्या घरात असंच असतं, त्यामुळे ते कॅज्युअलच आहे, पण ते ऑर्गनाइज ठेवलं तर अजून छान वाटेल असं तरी मला वाटतं. त्यामुळं आज थोडी ती जागा मी ऑर्गनाइज करणार आहे. तर हीच ती जागा आहे. तर इथे माझे सगळे सामानाचे डब्बे वगैरे, इकडे सिलेंडर, पिठाचा डब्बा आणि डेली यूजमध्ये जास्त सामान असतं ते सगळं या डब्यांमध्ये असतं, जसं की बेसन, एक्स्ट्राच्या डाळी वगैरे असं काही. तर हेच मला स्वच्छ करायचं आहे. तर आणि इकडे पण आहे बेसिनच्या खाली. तर इथे धान्याची पोतडी, माठ, जार, मिक्सर, तेलाची कॅन असं भरपूर काहीच आहे आणि हे प्रत्येकाच्याच घरात राहतं. पण ते वेल ऑर्गनाइज ठेवलं तर खूप छान दिसते. मग घर कसंही असो ते आपल्या करण्यावर आहे. तर बघू मी आज काय चेंजेस करते, तुम्हाला पण दिसेलच समोर. तर असं काहीसं आहे. तर आज हे सगळं डब्यातलं सामान वगैरे सगळं काढून घासून स्वच्छ करून छान ऑर्गनाइज करायचं आहे मला. तर बघू आता कसं कसं होते. तर खूप घाण झालंय. आता सगळं सामान मी डब्यांमधून काढून घेते, डब्बे रिकामे करते घासण्यासाठी. आणि तुम्हाला दिसत असेल मी सगळं सामान पिशव्यांमध्येच ठेवते, कॅरी बॅगमध्ये. तर तिथे डब्बे खाली थंड याच्यावर ठेवावे लागतात. पेपर जरी असतो पण थंडच असतं, त्यामुळे लगेच किडे वगैरे होतात, त्याला सोनकिडे. त्यामुळे शक्यतोवर मी असं धान्याचं वगैरे काही असलं, राईस किंवा डाळी वगैरे, तर मग पिशवीमध्येच ठेवते. आणि ह्या तिळाच्या कुरड्या तुमच्याकडे असतात का ते मला कमेंट करून सांगा. जर कोणी मला पुण्यातून किंवा दुसरीकडून बघत असेल तर आमच्याकडे असतात त्या, म्हणून म्हटलं. आणि आता सगळे डब्बे रिकामे करून झाले आणि एवढं सगळं सामान होतं. फारसं काही नव्हतं, थोडंफारच होतं, कारण वरती भरण्यामध्ये पण बरंच सामान असतं माझं आणि थोडं वरती सब्जावर असतं. तर त्यामुळे आणि लगेच डब्बे घासूनसुद्धा घेतले आणि छान पुसून वगैरे बाहेर सुकवायला ठेवले. इथे ऊन तर नसतं, त्यामुळे पुसून बाहेर छोटीशी गॅलरी आहे त्यामध्ये सुकवत घातले. आणि ते सगळं झाल्यानंतर लगेचच डबे भरायला घेतले, कारण लवकरात लवकर काम आटोपलेलं कधीही चांगलं. त्यासाठी लगेचच भरायला लागली. तर सगळं सामान वगैरे भरून घेतलं. आणि तुम्ही म्हणाल की ते डबे खाली का ठेवते, तर त्याचं कारण असं आहे की ते शेल्फ वगैरे नाही आहे, त्यामुळे ते खाली ठेवावे लागतात. तर असं आहे. आता ना मी छान स्वच्छ डबे घासून त्यात सामान भरून खालची फरशीसुद्धा थोडी घासणीने घासून स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्यावर छान पेपर टाकून छान असे डबे लावून दिलेत.
आणि छान चमचम करताय डब्बे. तर असं काहीसे लावून दिले डब्बे. आणि इकडं जे होतं ते सगळं बाहेर काढलं. फक्त तिथं एक धान्याचं पोतं म्हणजे गव्हाचं पोतं आहे आणि एक जार आहे, बाकी काहीच नाही. आणि इथे पिठाचा डब्बा, बाकी सगळं सामान यामध्ये ॲडजस्ट होऊन गेलं. आणि राहिलेलं मिक्सर होतं खाली, तर ते मी इथे ठेवले आणि तेलाची कॅन रॅकमध्ये ठेवली. तर छान वाटते आता किचन. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. आता असं जरी दाखवलं, पूर्ण व्ह्यू जरी आला किचनचा, तरी व्हिडिओमध्ये छान दिसेल. खूप पसारा वगैरे असं दिसणार नाही. तुम्हाला माझं किचन कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा. आता लगेच चहा ठेवते, कारण आता थोडं थकली आहे आणि चहाची पण वेळ झाली आहे. तर मस्त चहा ठेवते दोघांसाठी. चहा पिला थोडं, तेव्हा रिलॅक्स वाटेल आता. आणि मला आज तुम्हाला काही स्पेशल गोष्ट सांगायची आहे. तर आपल्या चॅनलवर आज 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर मी खूप खुश आहे आणि अशीच आपली फॅमिली आपल्याला ग्रो करायची आहे आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान मला सपोर्ट करत राहा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.